सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार या शो मध्ये आपण दरवेळी अनेक कलाकारांना भेटतो, आपण इन्स्पायर होतो आणि खऱ्या अर्थानं आज जी व्यक्ती आपल्या सोबत आहे ती ऍक्च्युअली इन्स्पायरिंग आहे. ते आपलं काम डंके की चोट पे करतात आणि ते सुद्धा अगदी नियमितपणे ते करत असतात. प्रेक्षकांना त्यांचं काम प्रचंड आवडतं, मग नाटक असो, सिनेमा असो आणि सगळंच काही. आज आपल्यासोबत मंगेश सर खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज. थँक्यू. सो मंगेश सर, सगळ्यात अगोदरचा प्रश्न हाच असेल की तुमच्यासाठी ठाणे म्हणजे जीव की प्राण आहे ना, म्हणजे आणि आपण त्याच परिसरात आहोत, तर सगळ्यात अगोदर ठाणे तुमच्यासाठी जीव की प्राण झालं कधीपासून ठाण्यात आलात? हे रस्ते, हा ठाणा तुम्ही ऍक्च्युली डेव्हलप होताना पाहिलंय, तर काय सांगाल डेव्हलपमेंट बद्दल, ठाणेबद्दल आणि या जीव की प्राणाबद्दल? मी ठाण्यामध्ये राहायला आलो साधारणतः 1997 साली. बरोबर. त्याच्या आधी राहत होतो मी आमदार निवासमध्ये 2 वर्ष जवळजवळ. आणि जेव्हा ठाण्यामध्ये येण्यामागचं कारण असं झालं की माझे मामा कुमार देशमुख म्हणून ते ठाण्यामध्ये राहायचे आणि मामी औरंगाबादला राहायची. आमदार निवासात 2 वर्ष राहिल्यानंतर म्हटलं नाही, हे आपण सोडलं पाहिजे, कारण एक तर म्हणजे तिथले बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच केस आहेत, ते पण आपल्याला या ओघाओघाने बोलूच आपण ते. आणि मग इकडे यायचं ठरवलं, तर मामा म्हणाले ये इकडे माझ्याकडे राहायला. आणि मी 1997 साली ठाण्यामध्ये राहायला आलो. म्हणजे मी जेव्हा ठाण्यात राहायला आलो ना, तेव्हा अगदीच म्हणतात ना नवीन बाळ असं मला दिसत होतं. बरोबर. खरं तर ते इतर लोकांनी त्याला वेगळं डेव्हलप होताना बघितलं असेल, पण मला एकदम लहान बाळ असं वाटलं. 2001 साली माझं लग्न झालं आणि मी इकडे ऋतू एन्क्लेव्हला घर घेतलं होतं. तर मी जाऊबाई जोरातचे प्रयोग करून यायचो रात्रीचे. तेव्हा शलाका माझी बायको सासूरवाडीला ठाणे स्टेशनच्या इकडे ती थांबायची. मग मी आमच्याच नाटकामधली पूनम साने म्हणून होती, तिच्या भावाची स्कूटर घ्यायचो आणि एखाद्या बसच्या मागे आम्ही, म्हणजे की चला आपल्याला सिक्युरिटी आहे, अंधार नाही, अशा ह्याच्यामध्ये मी यायचो ऋतू एन्क्लेव्ह पर्यंत. अजिबात नाही, एकदम सिंगल रोड होता. म्हणजे आज तुझी डेव्हलपमेंट बघतोयस ही खूपच म्हणजे आपण शब्दाच्या पलीकडची डेव्हलपमेंट चालली. जेव्हा मी संभाजीनगरमधनं इथे आलो, आमदार निवास मध्ये राहायला लागलो, तो माझा स्ट्रगलचा काळ होताच की. अर्थात. मग तो स्ट्रगल केल्यानंतर मला चांगले दिवस दिसलेत. म्हणजे ट्रॅफिक जाम, ट्रॅफिकच्या समस्या या जेव्हा डेव्हलपमेंटसाठी निर्माण होतात, तेव्हाच डेव्हलपमेंट जेव्हा होईल तेव्हा ही सगळी समस्या गेलेली असेल. व्हेरी ट्रू. आणि मला एक गोष्ट अशी नेहमी वाटते की अजूनही ठाण्यामध्ये ना एक मध्यमवर्गीय मेंटॅलिटी असते बघ. म्हणजे मध्यमवर्गीय मेंटॅलिटीमध्ये काय असतं, इमोशन्स असतात. आपण एकमेकांशी बोलतो, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, काय हवंय काय नको विचारतो, मागतो हक्कानी. हे सगळं अजूनही या ठाणे परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि संभाजीनगर ही जरी माझी शिक्षणभूमी असली तरी मला असं वाटतं की माझी कर्मभूमी ठाण्याने मला जे दिलंय ना, ते मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. मला ओळख दिली ठाण्याने, मला घर दिलं ठाण्याने, माझं लग्न ठाण्यात झालं, माझे बिझनेस ठाण्यामध्ये वाढले. म्हणजे 2,000 रुपये जेव्हा मला वडिलांनी दिले होते की हे 2,000 रुपये तुला देतोय आणि आता तू ठरव काय करायचंय ते, कारण वडील तसे माझे अकाउंटंट, असं फार खूप गडगंज वगैरे असं काहीच नाही. आणि या सगळ्यानंतर आता गप्पा होतील, मात्र हा शोचं नाव कल्ला आणि कार आहे. तर म्हणजे सगळ्यात अगोदर गप्पा आहे गाडीच्या असणार. ओके. म्हणजे आता तुम्हाला आमदार निवासपासून तुमचं संपूर्ण गोष्ट आम्ही ऐकलीये, पाहिलीये, तर गाडी जेव्हा तुमच्या आयुष्यात आली असेल, ती सुद्धा तुम्ही प्रचंड मेहनत करून, की आपल्या आयुष्यातली एक बकेट लिस्ट आपण टिक करतो ना, फ्लॅट, घर, गाडी, तसं तुमच्या आयुष्यातली होती का? आणि ती कुठली गाडी, जर मंगेशदा त्या गाडीने असंख्य गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या पाहिल्यात, तुम्ही त्या गाडीमध्ये प्रचंड प्रवास केला, ती गाडी तुमच्या परिवारासारखीच आहे. तुला एक सांगू का, गाडी हे जे प्रकरण आहे माझ्या आयुष्यातलं, हे खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये ना त्या खूप वेगळ्या इमोशन्स आणि म्हणजे मी त्याला काय म्हणतात, त्याला मी संज्ञा नाही देऊ शकत, पण इतक्या वेगळ्या घटना आहेत त्या गाडीच्या. पहिली गाडी माझी आहे, मी माझ्याकडे आली माझ्या आयुष्यात, ती हिरो होंडा. मी ज्यांना काका म्हणतो, अशोक नारकर निर्माते.
तर त्यांचं मी एक नाटक करत होतो. त्या नाटकाचं नाव होतं वाढता वाढता वाढे. मीटिंग ठरली होती गोरेगावला आणि ते म्हणाले की मी इकडनं येतो ऑफिसमधनं अंधेरीतनं, तू ठाण्यातनं ये, आज ही मीटिंग करू आपण सिरियलच्या संदर्भात. ओके. ते टाइमचे एकदम पंक्च्युअल, म्हणजे 11 वाजता म्हणलं की 11 वाजता ते त्या ठिकाणी पोहोचणार म्हणजे पोहोचणार. एनी हाऊ म्हणजे काय माहिती नाही त्यांच्याकडे, ते म्हणजे ते प्लॅनिंगच खतरनाक त्यांचं. आणि त्यांनी मला 7 वाजता सांगितलं, मी 7:30 पावणे 8ला पोहोचलो. तर ते वैतागले मला म्हणाले काय किती वेळ, 7ला ठरलं होतं ना आपल्याला. तर मी असं पटकन बोललो, मी ऑलरेडी खूप वैतागलो होतो, कारण ते ट्रॅफिक, बस, मग ट्रेन, असं सगळं चेंज करून जा. म्हणलं अहो काका तुमच्याकडे गाडी आहे, तुम्ही पटकन येऊ शकता, मला सरकारी गाडीत नाही यावं लागतं. एक्झॅक्टली असं मी पटकन बोललो. तर हा चल ठीक आहे, चल मीटिंग करून घेऊ पटकन. मला म्हणाले मारुती कार कितीला मिळते रे? तर मी म्हटलं 3.5-4 लाखाला मिळत असेल काका. तर म्हणाले तू मारुती कार घेऊन टाक. म्हणलं हो काका काय बोलताय तुम्ही, मारुती कार कुठनं घेणार? म्हणलं इथे हप्ते भरायचे वांदे आहेत माझे. तर म्हणले नाही तू घेऊन टाक, मी तुला कारचे पैसे देतो, बघू दे नंतर कसं काय करायचं ते. तर मी म्हटलं तुम्ही मला कारचे पैसे द्याल, पेट्रोलचं काय करू मी? जर म्हणा ते पण मीच देऊ का तुला? म्हटलं मी तेच म्हणतो तुम्हाला, जी गोष्ट मला जमणारच नाही ती मी का करू, माझ्या अखत्यारीतलीच नाही ती. दुसऱ्या दिवशी त्यांचा मला फोन आला परत, बरं बाईक कितीला मिळते? मी म्हटलं बाईक, म्हणलं आता मला माहिती नाही, बघ बरं बाईक कितीला मिळते. काहीतरी 48,000 रुपये काहीतरी होती बाईकची किंमत. तर मी त्यांना फोन केला, म्हणलं असं असं आहे. तर म्हणाले ठीक आहे बाईक घेऊन टाक. मी म्हणलं बाईक घेऊन टाक? म्हणलं अहो तू बाईक घेऊन टाक, मी कोणाकडे तरी पैसे पाठवून देतो. पाठवले, सगळं झालं. याच्या मागची गंमत अशी होती की मला बाईक वगैरे काही चालवता येत नव्हती. सिरियसली मला लुना चालवता येत होती विदाऊट गिअर. अरे म्हणलं आता हे तर म्हणतायत घेऊन टाक, चल घेऊया आता म्हणतायत काका. आमच्या घराच्या बाजूलाच एक जण राहायचा, चेतन नावाचा मुलगा. त्याला म्हणलं यार मासासा आहे, म्हणलं आता मी येतो ना तुझ्या बरोबर. म्हणलं चल. मग आम्ही बाईक घ्यायला गेलो, बाईक घेतली, तो गाडी चालवतोय, मी मागे बसलोय. मग आम्ही त्याच्या ऍक्सेसरीज लावायला गेलो आणि मग कोणा ठोक काय झालं, मी म्हणलं थांब तू मागे बस, डायरेक्ट तू मागे बस. म्हटलं तू म्हणला दादा नको, म्हटलं तू मागे बस, नवीन आहे जे होईल ते होईल, म्हटलं बघू पुढचं पुढे. मी त्या नौपाड्यामध्ये होतो, नौपाड्यातनं मी गाडी स्टार्ट केली, अंदाजाने गिअर टाकत 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 घरापर्यंत आलो. त्या दिवशी मी बाईक शिकलो, माझ्या आयुष्यातली पहिली बाईक. आणि मग नंतर कालांतराने थोडे पैसे मिळायला लागल्यानंतर काकांना मी म्हणलं ते असं असं तुम्ही मला पैसे दिले होते ते मी तुम्हाला परत देतो. तर ते म्हणाले मला जेव्हा लागतील ना तेव्हा मी तुझ्याकडनं मागून घेईन, आत्ता मला गरज नाहीये, आता तुला सगळ्या गोष्टींची गरज आहे. ही माझ्या आयुष्यातली पहिली बाईक. अनेक ठिकाणावरनं ते रॅली, डॉक्युमेंटरी यासाठी बोलवणं आलं आणि जवळ 1,35,000 रुपये मला जमा झाले. वाव. तर म्हणलं अरे बाप क्या बात आहे, 1,35,000. तर बायकोला म्हणलं, शलाकाला म्हणलं की आता 1,35,000 जमा झालेत, हे मी सगळे ना लोन देऊन टाकतो, म्हणजे लोन कमी होऊन जाईल. एक्झॅक्टली. तर बायको म्हणाली नाही तसं नको, हप्ते किती राहिले थकलेत? तर म्हणलं हप्ते 2-3 थकलेत. त्यामुळे आधी 2-3 हप्ते भरून टाक. म्हणलं ओके, मी 2-3 हप्ते भरून टाकले, थकलेच होते. आणि म्हणलं आता एक काम करू आपण, आता आपण गाडी घेऊ. म्हणलं अगं गाडी? कुठली गाडी? ते म्हणलं कुठली गाडी घे, पण गाडी घे. वहिनी आणि काका इज बिग इन्फ्लुएन्स इन युअर लाईफ, सगळ्या गोष्टींमध्ये. सगळ्या गोष्टींमध्ये. वाव, म्हणजे एक पुरुष असतो तो, काकांनी सुद्धा दिला, तो वहिनीने सुद्धा दिला. काका तर म्हणजे तुला सांगतो ना, नारकर काकांबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. म्हणजे ते ही इज लाईक माय काय म्हणे एल्डर ब्रदर. म्हणजे त्यांनी मला जर सपोर्ट केला नसता तर कदाचित मी इंडस्ट्रीत थांबलो पण नसतो. म्हणजे आयुष्यात अशा बऱ्याच व्यक्ती आहेत की ज्यांनी मला आजपर्यंत इथे आणलं. म्हणून मी तुला सांगतो ना श्रेयस, माझ्याकडे कोणी एखादी मदत मागायला आलं ना आणि ती माझ्या अखत्यारीत असेल तर मी नाही म्हणत नाही, मी टाळत नाही. कारण मला माहितीये माझं इथे कोणीही ओळखीचं नसताना
माझं काहीही ऋणानुबंध इथले नसताना मला अनोळख्या व्यक्तींनी आपलं समजून मदत केलेली आहे. आज मी त्यांची परतफेड नाही करू शकणार. ते खूप मोठी लोक आहेत रे. नारकर काका किंवा अविनाश नारकर, निर्मिती सावंतचे मिस्टर महेश भाई, ते आता नाही आहे ते जगात आपल्या. त्याच्यानंतर सतीश पुळेकर, एकनाथ शिंदे साहेब, त्यांचे स्वीय सहायक सचिन जोशी, या सगळ्यांनी म्हणजे माझं काहीच त्यांच्याशी कनेक्शन नाही ना, पण तरी माझ्या पाठीशी इतके उभे राहिलेत. म्हणून मला असं नेहमी वाटतं की जेव्हा एखादी व्यक्ती माझ्याकडे कुठली तरी मदत मागायला येते तेव्हा देव म्हणतो की हे त्यांचं देणं आहे, ते देऊन टाक. यांच्याकडनं तुला मदत मिळाली आहे ना, त्याची परतफेड कर. मी ठरवलं होतं की नको जाऊया आपण परत संभाजीनगरला, काय होत नाही. पण मला पुन्हा डेस्टिनीने, प्रारब्धाने मला परत इकडे घेऊन आलं की नाही, तुझी जागा संभाजीनगर नाही, आता संपलं संभाजीनगर. आता तुझी जागा जी आहे ती ठाणे आहे. मुंबई पण नाही, ठाणे. आणि मग नंतर मी अरे अजून एक गंमत आहे. माझा मुलगा जो आहे साहिल, हा लहानपणापासूनच गाड्यांचं वेड आहे. बरोबर. म्हणजे कुठलीही गाडी दिसली, अशी पास जरी झाली ना गाडी श्रेयस, की तो त्या गाडीचं नाव सांगायचं. म्हणजे काय माहिती नाही. बरं तेव्हा तर काय गुगल बिगल काहीच नव्हतं. पण त्याला आय डोंट नो, अशी गाडी पास झाली की होंडा गेली. म्हणला आता एकच गाडी घ्यायची तुला, ती घेतली तर मी तुझ्याबरोबर गाडीत बसणार. म्हणलं कुठली? तर म्हणाला अल्टिस, कोरोला अल्टिस. कोरोला अल्टिसची किंमत 16 लाख रुपये रे. 16 लाख रुपये आणू कुठून? पण म्हणलं नाही अल्टिस. मग मी शलाकाला म्हणलं अगं तो अल्टिस म्हणतोय, 16 लाखाची गाडी आहे ती, एवढे पैसे आणू कुठून? तर म्हणाली बघूया होईल काहीतरी. मग मी सगळी जमवाजमव केली, ही कितीला जाते, ती कितीला जाते गाडी, लोन किती मिळते, आणि मग मी अल्टिस कोरोला घेतली. म्हणतात ना, जसजशी माझी ग्रोथ होत गेली तशी गाडी माझी बदलत गेली. आज माझ्याकडे फॉर्च्युनर आहे. मी गाडीला सोय समजतो, मी गाडीला लक्झरी समजत नाही. गाडी ही सोय, गाडी ही तुम्हाला कम्फर्ट देणारी आहे. म्हणून गाडी तशीच घ्यावी, तेवढीच घ्यावी ज्याचं मेंटेनन्स आपण प्रॉपर करू शकतो. तर तुम्ही पहिला म्हटलं की गाडी घ्यायचं पण पेट्रोल भरायचं कसं, म्हणजे तो विचार तुमचा अजूनही आहे. तो अजूनही आहे. एक्झॅक्टली. तो अजून, आणि असावाच, असं प्रत्येकालाच असावं. हे बघ, माणूस आनंदात कधी राहू शकतो? कुठलाही माणूस जेव्हा तो 100 रुपये कमवतोय, त्यातले तो 25 रुपये सेव्ह करतोय, 25 रुपये खर्च करतोय, 25 रुपयाची लक्झरी घेतोय, आणि 25 रुपये इन्व्हेस्ट करतोय. असं जेव्हा करतो माणूस, तेव्हा त्याच्या बऱ्यापैकी अडचणी दूर होतात. मग सर, आता आपण खऱ्या अर्थानं एक रिसेंट गोष्ट आहे त्याच्याविषयी बोलायचं, ज्याचं पोस्टर आलं, त्याचं एक खूप भारी म्युझिक लॉन्च पण पार पडलं, महाराष्ट्र फाईल्स सिनेमाचं. कसं काय आहे सिनेमा? उषाताई तुमच्या सोबत काम करतायत, हाऊ इज वर्किंग, आणि अनेक कलाकार म्हणजे जे मराठीत नाहीये ते सुद्धा त्यांनी कॉन्ट्रीब्युट मराठी सिनेमासाठी केलंय. कसं काय वाटतंय सिनेमामध्ये काम करताना? महाराष्ट्र फाईल्स ऍक्च्युअली सांगू का, ही खूप जुनी फिल्म आहे. राईट. म्हणजे मला असं वाटतं ही 2013-14 आम्ही शूट केलेली आहे. पण काही त्या निर्मात्यांच्या काही अडचणी, हे बघ, मराठी सिनेमा म्हणला, नवीन निर्माता म्हणला ना की अडचण इक्वल टू नवीन निर्माता, असं घडतच, आणि त्याला काहीच करू शकत नाही. त्या अनेक अडचणींमधनं मार्ग काढत 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 ते आज इथपर्यंत आले, आणि आपण सपोर्ट करायला पाहिजे. शेवटी मराठी सिनेमा आहे. 10 वर्षानंतर सिनेमा येतोय ना, मराठी सिनेमा येतोय ना, हे महत्वाचं आहे. या सिनेमामध्ये सनी लिओनी आहे, डान्स तिचा चांगलं नृत्य आहे, त्याच्यानंतर गौतमी पाटील वगैरे सगळे आहेत. पण याच्या व्यतिरिक्त ना उषा नाडकर्णी आऊ, त्याच्यानंतर सयाजी शिंदे, नागेश भोसले, मी आणि वीणा जामकर, असे आम्ही 5 महत्वाचे कॅरेक्टर आहेत. तर अशी सगळी टीम आहे. आणि बेस या सिनेमाचा जो आहे तो आमदार निवास. मी तुला मगाशी बोललो, आमदार निवास वर आपण येऊच. आमदार निवास ही अशी जागा आहे, खरं तर ती बाहेरच्यांची सोय आहे, पण तिथे कुठलेच नियम पाळले जात नाहीत त्या आमदार निवासात. तिथे येणारा व्यक्ती अनेक मनोवृत्तींचे, अनेक विचारांचे व्यक्ती तिथे येऊन राहतात. बरोबर. आमदार साहेबांचं पत्र घ्यायचं, खाली दाखवायचं, खाली एंट्री होते, तुम्ही वर जाऊन राहायचं.
बरोबर. खाली कॅन्टीन आहे, कॅन्टीन मध्ये जेवायचं. खूप गर्दी असायची, मग बाहेर त्या वरंड्यामध्ये पेपर टाकायचं आणि मग झोपायचं. तुम्ही तिकडे झोपलेलं? हा, अरे 2 वर्ष काढलेत तिकडे मी. आणि 2 वर्ष म्हणजे चोख 2 वर्ष. बरं, त्या आमदार निवासात ज्या रूम मध्ये मी राहायचो त्या रूम मध्ये मी चोरून राहायचो. काय झालं, आमच्या इकडचे आमदार होते चंद्रकांत खैरे, बरोबर, शिवसेनेचे. आता शिवसेनेचे आमदार म्हणजे त्यांचा गोतावळा प्रचंड, सगळे शिवसैनिक. ते सगळे शिवसैनिक, सगळी लोक त्यांच्या रूम मध्ये असायचे. इतकी गर्दी की मी पहिल्या 2 दिवस मी घुसमटलो. म्हटलं नाही राव, मी नाही राहू शकणार इथे. पण राहायचं तर आहे, कारण तेव्हा मला नाटक मिळालं होतं सतीश पोळेकरांचं, हॅपी बर्थडे नावाचं. म्हटलं राहावं तर लागणार आपल्याला. आणि जे नाटक ज्याच्यामुळे मिळालं होतं ते सचिन गोस्वामी, म्हणजे हास्य जत्राचे दिग्दर्शक निर्माते. बरोबर. सचिन गोस्वामी त्यांच्या आमदारांच्या रूम मध्ये राहायचे. साक्रीचे आमदार होते जेयू नाना ठाकरे. बरोबर. मी सचिनला म्हणलं, यार सचिन असा आहे, मी राहतो ना या रूम मध्ये. तो म्हणलाय, बघ नाना, म्हणजे ते आमदार जे आहेत त्यांना नाना म्हणायचो. नाना येईपर्यंत, नाना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत थांबू शकतो. नाना आले की नाही, कारण ते खूप स्ट्रिक्ट आहेत, माझे वांदे होतील राहायचे. म्हणलं ओके. 2-3 दिवस झाले, 4 दिवस झाले मी राहत होतो. ते खूप स्ट्रिक्ट होते नाना, आणि वेळेचे एकदम काय म्हणतात त्याला, काटेकोर. बरोबर. सकाळी 5ला उठायचे ते, साने गुरुजींचे भक्त ते. सकाळी 5ला उठायचे आणि जितके झोपले सगळ्यांना उठवायचे. फ्रेश व्हा, एकदम फ्रेश व्हा. 5च्या नंतर झोपायचं नाही. हा, सकाळी 5च्या नंतर कोणी झोपायचं नाही. आणि त्याच्या आदल्या दिवशी ना मला ना खूप ताप आला होता, म्हणून मी गोळी घेऊन झोपलो होतो आणि मला जागच नाही आली. आणि 6-6:30ला मला त्यांचा पिय उठवायला आला. हॅलो हॅलो, मी डोक्यावरून असं पांघरून घेतलं होतं. म्हटलं तुम्ही कोण? तर मी म्हटलं, मी सांगतो 2 मिनिटं, जरा फ्रेश होतो. हा, फ्रेश व्हा, आणि तिकडे नानांनी बोलवलं तुम्हाला, या तिकडे. म्हटलं झालं, आता संपलं. मी बसलो. हा, नमस्कार, कोण रे तू? मी म्हटलं असं माझं नाव मंगेश देसाई. कुठला तू? म्हटलं मी संभाजीनगरचा. अच्छा, इथे कोणाच्या परवानगीने राहतोय तू? म्हटलं, मग मी त्यांना खरं सांगितलं. म्हटलं नाना काय तुम्हाला सांगतो, म्हटलं मला माफ करा. म्हटलं मी 2-4 दिवस नाही, मी गेले 2-4 महिने राहतोय. आणि म्हटलं तुम्ही कोणाला काही बोलू नका, चूक माझी आहे. सचिनने मला फक्त 2 दिवस राहायला परमिशन दिली होती, सचिन गोस्वामीने. मीच राहतोय म्हटलं, आणि मी असा राहतो. तो एकदम वैतागले. त्यामुळे तुला हे किती चुकीचं आहे, नियमाला धरून आहे का सगळं ते बोलले. तू काय करतो? म्हटलं मी असं नाटकात काम करतो, प्रत्येक माझं नाटक चालू आहे. अच्छा म्हणाले, कोण कोण आहे नाटकामध्ये? म्हटलं असं हे. आधी त्यांनी माझे वडील काय करतात वगैरे सगळी चौकशी केली. म्हणजे चांगल्या घरातला मुलगा दिसतोस तू. म्हटलं हा, म्हणजे माझं कुटुंब चांगलं आहे म्हटलं एकदम. म्हणे काय नाव तुझ्या नाटकाचं? तर मी म्हटलं असं हॅपी बर्थडे. हा ठीक आहे म्हणाले, पेपर बघू रे. आता माझे धाबे दणाणले होते, कारण म्हटलं पेपर बघू म्हणजे पेपर मध्ये फोटो बघणार जाहिरात, आणि माझा नसेल तर हे म्हणणार तू खोटं बोलतोय. कारण नवीन कलाकारांचे फोटो नाही द्यायचे ना. आणि ते त्यांना नाही कळणार. मग यांनी बघितलं आणि बॉस देवा माझा फोटो होता. सतीश पुळेकर, स्वाती चिटणीस आणि मी, आमच्या तिघांचा फोटो होता. त्याचा फोटो बघितला, माझ्याकडे बघितला, हायस का तू? मला असं झालं ना, गॉड इज ग्रेट. गॉड इज ग्रेट. धर्मवीरचं यश अपयश काय झालं, काय नाही झालं, कसं काय कलाकार, मी त्याच्याबद्दल विचारणार नाहीये. पण आपण ज्या व्यक्तीला ओळखतो, आपण ज्या व्यक्तीला पाहतो, आपण ज्या व्यक्तीकडून इन्स्पायर होतो, त्या व्यक्तीचा एक सिनेमा करावा आणि तो प्रेक्षकांच्या भेटीला आणावं. हा धर्मवीर तुमच्या आयुष्यात किती महत्वाचा होता येणं, याबद्दल मला विचारायचं. आणि धर्मवीर खूप महत्वाचा होता माझ्या आयुष्याचं. धर्मवीर हा सिनेमा मला खूप प्रसिद्ध नट होण्याची माझी खूप इच्छा होती. खूप प्रसिद्ध नट किंवा स्टार या गिनतीत मंगेश देसाईचं नाव यावं, ती इच्छा तशी पूर्ण नाही झाली. पण एक प्रतितयश निर्माता म्हणून देवाने मला तिथे नेऊन ठेवलं. माझ्या आयुष्यामध्ये जर समजा 100 पानं असतील तर त्यातली 75 पानं धर्मवीर येते. म्हणजे मी मागे पण इंटरव्ह्यू मध्ये बोललो होतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी
म्हणजे अनेक लोकांचं भलं केलं त्या हयात असताना, पण हयात नसताना सुद्धा त्यांनी भलं केलं तो म्हणजे मी. 2013 पासून मला वाटत होतं की आपण धर्मवीर करूया. तसे बऱ्याचदा प्रसंग पण आले ते सिनेमा करायचे, पण काही ना काहीतरी कारण यायची आणि ते पुढे ढकललं जायचं. पण 2021 साली असं झालं की शिंदे साहेब आणि मी असंच बसलो होतो गप्पा मारत, आणि साहेब म्हणले, अरे तू दिघे साहेबांवर सिनेमा करणार, त्याचं काय झालं? म्हणलं साहेब मी 2दा-4दा प्रयत्न केले, पण तेव्हा म्हणलं ते नाही होऊ शकलं. आणि आता परत प्रयत्न कर. आणि 2022ला धर्मवीर झाला. म्हणजे धर्मवीर, मी तुला सांगतो, मला खूप चांगली ओळख दिली. धर्मवीरनी मला स्टेबल केलं. धर्मवीरनी मला प्रोड्युसर म्हणून उभं केलं. आज कुठलाही सिनेमा, म्हणजे कोणी जरी आलं म्हणाला की आपल्याला एक सिनेमा करायचा आहे, तर मला सगळे खाचखळगे माहिती आहेत. एक निर्माता म्हणून एक अभ्यास लागतो ना, तो मी कुठल्याही प्रशिक्षणाला न जाता मला धर्मवीरने दिलं. धर्मवीरने मला खूप दिलं. म्हणजे खूप लोक टीका करताना काय काय बोलतात. माझं एकच म्हणणं आहे, म्हणजे सगळ्यांनाच माझं असं सांगणं आहे, आज जर एक व्यक्ती माझ्या पाठीशी असेल तर तो माझा गुरुच झाला ना. व्हेरी ट्रू. मग गुरु मला समजा एखाद्या गोष्ट करायला सांगतोय, तर मी ती करू नये का? आणि ती मी केली, ती यशस्वी केली, तर लोकांच्या पोटात का दुखतं? दुखायलाच नाही. उलट माझं असं म्हणणं आहे की त्यांनी हे इन्स्पायर झालं पाहिजे की अरे नाही, एक माणूस जेव्हा आपल्या पाठीशी असतो तेव्हा आपण त्याचा विश्वास संपादन केला पाहिजे, आणि आपण त्याला तसं काम करून दाखवलं पाहिजे की जेणेकरून त्याचा विश्वास आपल्यावरचा अजून दृढ होईल. मग ते कोणी असू शकतं. आज एकनाथ शिंदे साहेब माझ्या आयुष्यात आले, पण आता नाही आले. ते 2008 पासून आमची ओळख आहे. म्हणजे मला अजून पण आठवतं 2008 साली, 2008च्या नंतरच्या काही इलेक्शनला साहेब मला म्हणले, सचिन जोशींना निरोप दिला की मंगेशला जरा बोलवून घे, आणि त्यांच्या रॅलीमध्ये साहेब बुलेट चालवतात, मी मागे बसलोय. माझं तर असं म्हणणं आहे की कोण माणूस जवळ आल्यानंतर कळतो ना. मला ते, माझ्यासाठी ते सर्वस्व आहेत. फरक काय पडतो? की कलाकार म्हटलं तर आपण कोणाला तरी इन्स्पायर करतो, कोणाकडून इन्स्पायर होत असतो. हो. तुम्हाला जर एक संधी मी दिली आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हाला या गाडीत तुमच्या एका व्यक्तीला बसवायचंय आणि तुम्हाला निखळ गप्पा मारत ड्राईव्हर जायचंय, त्या व्यक्तीला तुम्ही भेटला असेल नसेल मला माहिती नाही, त्या व्यक्तीसोबत तुमचा प्रवास याच्या अगोदर झाला असेल नसेल मला तेही माहिती नाही, पण एकदा तुम्हाला त्या व्यक्ती तुमच्या गाडीत बसवून निखळ गप्पा मारत ड्राईव्हर जायचंय, ती व्यक्ती कोण असेल आणि का? आयुष्यात 3 व्यक्ती अशा माझ्या. पहिली व्यक्ती आहे कमला हसन, ज्यांचा सदमा सिनेमा पाहून मला वाटायला लागलं की इमोशनल रोल करावेत. दुसरी व्यक्ती आहे अशोक मामा, ज्यांचा आयत्या घरात घरोबा सिनेमा बघून मला असं वाटायला लागलं की मला असा अभिनय करता आला पाहिजे, स्विच ऑन स्विच ऑफ करता आला पाहिजे, कॉमेडी पण आलं पाहिजे, सिरियस पण आलं पाहिजे, सगळ्या पद्धतीचं काम करता आलं पाहिजे. तिसरा व्यक्ती म्हणजे अनुपम खेर. जेव्हा त्यांचा सारांश बघितला तेव्हा मला असं वाटलं की असा कॅरेक्टर रोल वयात नसताना करता आला पाहिजे. ही 3 व्यक्तींना मला ड्राईव्ह करत गप्पा मारत, म्हणजे कदाचित त्याच्यातनं मला खूप मिळेल पण अजून.